हॅलो नमस्कार, मी कृष्णा स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत आणखी एका अभिनेत्रीचा जीवन प्रवास. ज्या अभिनेत्रीला कमी वयात खूप सक्सेस मिळाला आहे, तिला स्टारडम मिळाला आहे आणि सगळ्या जेएनजी मुलांची ती क्रश आहे. चला तर मग जाणून घेऊ रितिका श्रोतेचा जीवन प्रवास. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. सर्वात पहिले चॅनल जर नवीन असेल तर मराठी टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रितिका श्रोत्री हिचा जन्म 20 डिसेंबर 2000 रोजी पुण्यामध्ये झाला आहे. रितिकाचे वडील अतुल श्रोत्री आणि आई नेत्रा श्रोत्री. रितिकाचे शालेय शिक्षण देखील पुण्यामध्येच झाले आहे. रितिकाचे शाळेतील शिक्षण SPM इंग्लिश हायस्कूल पुणे येथून झाले आहे आणि कॉलेजचे शिक्षण SP कॉलेज पुणे यामधून शिक्षण झाले आहे. आता आपण पाहू रितिकाचा अभिनयाचा प्रवास. सर्वात पहिले रितिका श्रोत्रींनी अभिनयाची सुरुवात केली होती एका मराठी मालिकेतून आणि सुरुवात केली होती ॲज अ बाल कलाकार म्हणून आणि त्यामध्ये तिने अनेक मराठी मालिका केल्या. आता हृदय हे, डब्बा गोल, दुने 10, गुंडा पुरुष देव या मालिकेमध्ये ती झळकली आणि या मालिकेचा अभिनय पाहून कांदे पोहे देतात की बाकीचं जेवण पण येतं बनवता. हो. एक मिनिट, सर्वात महत्वाचं म्हणजे आमची आई व्हायला जमेल ना. रितिका श्रोत्रीचा अभिनय खूप आवडला आणि त्यामुळेच रितिकाला पुढे चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. 2012 मध्ये रितिकाने प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटातून तिच्या चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर रितिका श्रोत्रीने अनेक चित्रपटामध्ये काम केलं. स्लॅम बोट, लॉस्ट अँड फाउंड, बॉईज, बकेट लिस्ट, टटाटट, लंडन मिसळ असे अनेक हिट चित्रपट दिले आणि तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या रूपामुळे ती तरुण प्रेक्षकांमध्ये ती व्हायरल व्हायला लागली आणि तिचा चाहता वर्ग वाढायला लागला. इंस्टाग्राम आणि रील थ्रू आपल्याला ती तिच्या लाईफ मधले अपडेट देतच राहते आणि प्रेक्षकही ते आवर्जून बघतात. त्यामुळेच रितिका श्रोत्रीचे जवळपास 5,56,000 फॉलोअर्स आहेत. तर हा होता रितिका श्रोत्रीचा जीवन प्रवास. रितिका श्रोत्री हे केवळ एक अभिनेत्री नसून आजच्या पिढीतील तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. तिच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सगळ्यांच्या नजरात ठेवल्या आहेत. तुम्हाला रितिका श्रोत्रीचा कोणता चित्रपट किंवा भूमिका सर्वात जास्त आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.